पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रातील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झाला। पूर्वार्धात अवघ्या 8व्या मिनिटाला शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरापर्यंत वेताळमाळ तालीम मंडळाला शिवाजीच्या गोलची परतफेड करता आली नाही। उत्तरार्धात मात्र वेताळमाळ तालीम मंडळाच्या खेळाडूंनी शॉर्ट पास आणि खोलवर चढाया करून शिवाजी संघाची दमछाक केली। 55व्या मिनिटाला वेताळमाळच्या आकाश माळी यानं मैदानी गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला। जादा वेळेत शिवाजीच्या संकेत साळोखे यानं गोल करून संघाला 2-1 अशा गोलफरकानं विजय मिळवून दिला। या स्पर्धेतील शिवाजी संघाचा करण चव्हाण बंद्रे सामनावीर तर वेताळमाळ संघाचा आयुष चौगुले लढवय्या खेळाडू ठरला। दुपारच्या सत्रातील दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ अ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात झाला। पूर्वार्धात दिलबहारकडून झालेल्या चढाया पाटाकडील तालीम मंडळानं परतवून लावल्या। पाटाकडील तालीम मंडळाच्या सार्थक राऊत यानं चेंडूवर ताबा मिळवला। दिलबहारच्या खेळाडूंना चकवा देत चेंडू युनुस पठाणच्या दिशेनं मारला। युनुस पठाणनं हा चेंडू हेडद्वारे दिलबहारच्या गोलजाळीत धाडला। युनुसच्या या गोलमुळं पाटाकडील तालीम मंडळानं 1-0 अशी आघाडी घेतली। या गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारच्या सतेज साळोखे, अभिषेक भोपळे, रोहन दाभोळकर, जावेद जमादार यांनी केलेले प्रयत्न वाया गेले। दिलबहारच्या नेक्सन सॅम्युएल यानं 23व्या मिनिटाला मैदानी गोल करून पाटाकडील तालीम मंडळाच्या गोलची बरोबरी साधली। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला। उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळाच्या खेळाडूनं चेंडू हातानं हाताळल्यानं पंचांनी दिलबहार संघाला पेनल्टी बहाल केली। यावर दिलबहारच्या सनी सनगर यानं अचूल गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्यादरम्यान पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू यश चव्हाण आणि टीम मॅनेजर मिथुन मगदूम यांच्या गैरवर्तनामुळे पंचांनी दोघांना रेड कार्ड दाखवल्यानं या दोघांना मैदानाबाहेर जावं लागलं। तर जादा वेळेमध्ये दिलबहारच्या नेक्सन सॅमिओनं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम ठेवत दिलबहारनं पाटाकडील तालीम मंडळावर विजय मिळवून पुढील फेरी गाठली। या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाच्या गुरुनाथ काटकर लढवय्या खेळाडू ठरला, तर दिलबहारचा जावेद जमादार सामनावीर ठरला। या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला। संपत जाधव, सुरेश मगदूम, अक्षय मेथे पाटील यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला। यात यादवनगरचा सुमित शिंदे हा भाग्यवान प्रेक्षक ठरला, तर पैठणीची मानकरी वैभवी शिंदे या ठरल्या। उमेश साळोखे, अनिल शिंदे यांच्या हस्ते ही बक्षिसं देण्यात आली। शनिवारी सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यातील सामना दुपारी 2 तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।